हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं दुबई सिरीजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत दुबईचं मोस्ट पॉप्युलर अट्रॅक्शन पाहायला, म्हणजेच ग्लोबल विलेज. इथे तुम्हाला मिळणार आहे जगभरातील कल्चर्स, फूड, शॉपिंग आणि एंटरटेनमेंट. खरंच एका जागी, आणि ते सुद्धा विजा फ्री. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ग्लोबल विलेज टूरला. आपण पोहोचलो आहोत ग्लोबल विलेज इथे. तर हे बघा ग्लोबल विलेजचं भव्य एंट्रन्स गेट. आत जाताना खूपच मॅजिकल फिलिंग येते. चला तर मग आता आपण विजा फ्री सर्व देश फिरूयात. आत आल्यानंतर सगळीकडे लाईट्स, क्राऊड आणि जगभरातील आयकॉनिक मॉन्युमेंट्स पाहायला मिळतात. हे बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तिकडे युकेचा बिग बेन क्लॉक टॉवर आणि चायना गेट. सर्व पवेलियन हे त्या देशाच्या कल्चर प्रमाणे डिझाईन केले आहेत. सो हे खूपच सुंदर दिसते. मित्रांनो, अगेन क्विक डिस्क्लेमर, ग्लोबल विलेज खूप जास्त फोटोजेनिक प्लेस आहे. सो इथे सुद्धा तुम्ही तुमच्या वाईफचे फोटोज काढून थकणार, त्यामुळे रेडी राहा. खरंच सर्व देशांचे पवेलियन खूपच छान आहेत आणि भरपूर लाइटिंग, शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन्स, फूड, सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं पुढं चालत आलं की पाहायला मिळतो पिंक लाईटमध्ये सजलेला क्यूट आणि ब्युटिफुल वॉकवे. शॉपिंग लव्हरसाठी हे हेवन आहे. इथे तुम्हाला मिळतील युनिक किचन प्लेट्स, हँडक्राफ्ट्स, कपडे, चप्पल आणि बरंच काही. आणि खाण्यासाठी इंडियन चाट, बिर्याणी, टर्किश आईस्क्रीम, थाय फूड, सो मच व्हरायटी. मस्ट ट्राय काहीतरी वेगळं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे शॉपिंगसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, परंतु इथे थोड्याशा गोष्टी महाग आहेत ॲज कम्पेअर टू बाहेरचं मार्केट. सो तुम्ही इथे गेल्यानंतर भरपूर बार्गेनिंग पण करा. हे लोक बार्गेनिंग पण करतात. असं काही नाही की आपल्या इंडियामध्येच फक्त बार्गेनिंग होतं, जगात सगळीकडेच चालतं. सो बिनधास्त बार्गेनिंग करा आणि पाहिजे त्या प्राईसमध्येच घ्या गोष्टी. आम्ही देखील भरपूर बार्गेनिंग केलेलं. मित्रांनो, इथे येणं सुद्धा खूप इझी आहे. मॉल ऑफ एमिरेट्स मेट्रो स्टेशनवर उतरायचं, तिथून बस स्टेशनवर जायचं आणि 106 नंबरची बस पकडायची, जी तुम्हाला थेट ग्लोबल विलेजला सोडते. याची राऊंड ट्रिप कॉस्ट 24 दिरहम एवढी असते आणि एंट्री तिकीट 550 ते 600 रुपये एवढं आहे, जे की तुम्ही ऑफलाईन काउंटर किंवा ऑनलाईन बुक करू शकता. ग्लोबल विलेज हे देखील दुबईमधील मस्ट विजिट अट्रॅक्शन आहे आणि मिरॅकल गार्डन प्रमाणेच हे सुद्धा विंटर मंथ्समध्येच ओपन असते. मित्रांनो, ग्लोबल विलेजमध्ये आपल्याला प्रत्येक देशाच्या स्पेशल गोष्टी पाहायला मिळतात. तिथे प्रत्येक देशाच्या अशा पवेलियन बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये त्या देशाचं कल्चर, फूड आणि जे काही स्पेशल असेल ते दाखवलेलं आहे.
खरंच एकाच ठिकाणी तुम्ही सर्व देश विजा फ्री फिरू शकता. संध्याकाळी इथली ब्युटी नेक्स्ट लेवल असते. जगभरातील कंट्री गेट्स लाईट्सने सजवलेले दिसतात. परफेक्ट फॉर इंस्टाग्राम फोटोज आणि रील्स. हे बघा जपान गेट, ट्रेडिशनल जापनीज स्टाईल मध्ये सजवलेलं. थायलंड पवेलियन मध्ये तुम्हाला स्पाज, हँडक्राफ्ट्स मिळतात आणि ओमान मध्ये बेस्ट डेट्स, परफ्यूम आणि ओमानी प्रोडक्ट्स मिळतात. फॅमिलीजसाठी इथे मोठा किड्स प्ले एरिया आहे. राईड्स, गेम्स, बाउन्सी कॅसल आणि भरपूर काही. आता पहा हायलाइट. ड्रॅगन लाईट शो इन द लेक. म्युझिक, लाईट्स आणि वॉटर इफेक्ट्स एकदम सिनेमॅटिक वाटतात. डेफिनेटली मस्ट वॉच अट्रॅक्शन. ग्लोबल विलेज खूप मोठा आहे. यू नीड टू वॉक अ लॉट, सो कम्फर्टेबल शूज घालून या. फोटो स्पॉट्स खूप आहेत, पण थोडं हेक्टिक पण वाटू शकतं. जर तुम्ही एकाच दिवशी मिरॅकल गार्डन, बटरफ्लाय गार्डन आणि ग्लोबल विलेज प्लॅन केला असेल तर तुम्हाला खूप जास्त हेक्टिक होऊन जाईल. सो गाईज, हा होता आमचा ग्लोबल विलेज एक्सपिरियन्स. इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, आपण सध्या आहोत युनियन मेट्रो स्टेशनवर. इथे एक छान व्हेज रेस्टॉरंट आहे, हॉटेल वृंदावन. इथे जेवण करून आपण आपल्या दिवसाचा शेवट करूया. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.